हॅलो एव्हरीवन, मी सदाशिव मोरे. आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आजचे आपले लेक्चर आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे. यामध्ये आज एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत आपण, ते म्हणजे ट्रिग्नोमेट्री किंवा मराठीमध्ये ज्याला म्हटलं जातं त्रिकोणमिती. आणि या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आपण कव्हर करणार आहोत, तो म्हणजे ट्रिग्नोमेट्री म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. आणि नंतर मेजरमेंट ऑफ अँगल्स किंवा कोनांचे मापन हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. ओके, त्यानंतर आपण मग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वगैरे बघू, ते नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर सगळ्यात आधी ट्रिग्नोमेट्री किंवा त्रिकोणमिती म्हणजे काय. तर ट्रिग्नोमेट्री हा एक ग्रीक शब्द आहे, म्हणजे ग्रीक या देशातून आपण त्याला घेतलेला आहे. आणि त्याचा अर्थ होतो की मेजरमेंट ऑफ ट्रायंगल किंवा त्रिकोणाचे मापन असा ज्याचा अर्थ होतो. म्हणून ट्रिग्नोमेट्रीची जर व्याख्या करायची म्हटली तर ती व्याख्या कशी होते, तर ट्रिग्नोमेट्री इज दॅट ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स concern with the measurement of sides and angles of the plane triangle. म्हणजे काय रे, की त्रिकोणमिती ही गणिताची ती शाखा आहे ज्यामध्ये त्रिकोणाच्या बाजू व त्रिकोणाचे अँगल यांच्याबाबत आपण काय करतो रे, मापन आणि समजून घेत असतो. तर आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये सगळ्यात आधी आपण ट्रिग्नोमेट्रीचं महत्त्व काय ते बघून घेऊया. तर ट्रिग्नोमेट्रीचं महत्त्व असं आहे की ट्रिग्नोमेट्री हे छोट्यात छोटे, जर आपले न्यूमेरिकल्स म्हटले त्यापासून तर मोठ्यात मोठे ब्रिजेस किंवा कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग्स बनवण्यामध्ये आपण त्रिकोणमितीचा वापर करत असतो. किंवा जे आपण एरोप्लेन्स उडतात ते एरोप्लेनसुद्धा त्रिकोणमितीचा वापर करत असतात. तर इथे काही उदाहरणं दिलेली आहेत की त्रिकोणमितीचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत किंवा त्याचा उपयोग कुठे कुठे होतो. तर सगळ्यात आधी त्रिकोणमितीचा उपयोग होतो सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑफ मेंदर्सन. म्हणजे मेंदर्सनचे जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठी. नंतर फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आणि ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे जे अंतराळशास्त्र असं म्हणतात, नासा वगैरे इस्रो ज्या रिलेटेड आहे त्यामध्ये त्रिकोणमितीचा वापर काय होतो रे, केला जातो. आता त्रिकोणमितीचे प्रकार कुठले कुठले आहेत ते समजून घेऊया. तर त्रिकोणमितीचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. सगळ्यात पहिला प्रकार आहे प्लेन ट्रिग्नोमेट्री आणि दुसरा प्रकार आहे स्पेरिकल ट्रिग्नोमेट्री. तर प्लेन ट्रिग्नोमेट्री म्हणजे प्लेनचा अर्थ काय होतो की प्रतल किंवा एक सपाट असा जो पृष्ठभाग असतो त्यामध्ये जर आपण एखादी आकृती काढली आणि त्या रिलेटेड जर ट्रिग्नोमेट्रीचा आपण विचार केला तर त्याला काय म्हटलं जातं रे, प्रतलाची त्रिकोणमिती. आणि स्पेरिकल म्हणजे काय रे, स्पेरिकल ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण जे स्पेरिकल ट्रायंगल्स असतात किंवा ट्रायंगल जे एखाद्या स्पियर म्हणजे एखाद्या गोळ्यामध्ये जे असतात त्यांना काय म्हटलं जातं, स्पेरिकल ट्रिग्नोमेट्री. आता प्लेन ट्रिग्नोमेट्री कशाशी रिलेटेड असते की समजा हा एक काय रे, एक प्लेन कागद आहे आणि ह्या कागदावर आपण एक त्रिकोण बनवला. तर हा काय त्रिकोण काय झाला रे, द्विमितीय अथवा 2 डायमेन्शनल त्रिकोण झाला. बरोबर, म्हणजे याला काय आहेत, फक्त दोन माप आहेत, एक लांबी आहे आणि एक काय उंची आहे. बरोबर. तर अशा केसमधील त्रिकोणमितीला काय म्हटलं जातं रे, प्लेन ट्रिग्नोमेट्री म्हटलं जातं. आणि आता त्या उलट समजा एक स्पियर आहे, म्हणजे काय रे, एक गोळा आहे आणि या गोळामध्ये जर एक त्रिकोण आपण बनवला. हा गोळा कसा आहे रे, भरीव गोळा आहे. म्हणजे इकडल्या साईडला पण आहे तो असा पूर्ण. आणि याच्यामध्ये जर आपण एक त्रिकोण बनवला तर त्याला काय म्हटलं जातं रे, स्पेरिकल ट्रिग्नोमेट्री असं म्हटलं जातं. आता अँगल किंवा कोन म्हणजे काय ते समजून घेऊया. अँगलची डेफिनेशन किंवा व्याख्या काय रे, की अँगल इज डिफाईन्ड ॲज द युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज
विच हॅव कॉमन एंड्स पॉईंट. म्हणजे काय म्हणायचं रे याला, की अँगल कोणाला म्हणू शकतो आपण, की दोन नैक रेषीय नसलेले किरण. नैक रेषीय कोणाला म्हणतात रे, की जे एका रेषेमध्ये असतात त्यांना काय म्हटलं जातं रे, कोलिनियर. म्हणजे काय, एक रेषीय किंवा नैक रेषीय असं म्हटलं जातं. म्हणजे समजा उदाहरणार्थ हे दोन रे किंवा किरण आहेत. किरण कोणाला म्हटलं जातं रे, की समजा तो एका पॉईंटपासून जर स्टार्ट झाला तर त्याला या साईडला कुठेच लिमिट नसतं, त्याला काय म्हटलं जातं रे, किरण किंवा रे असं म्हटलं जातं. आणि लाईन कशी असते रे, लाईनचे दोघी साईड्स काय असतात रे, एक फिक्स असतात. म्हणजे ही साईड पण फिक्स असते, ही साईड पण फिक्स असते. रेच्या बाबतमध्ये तसं असतं का, नाही, रेची फक्त ही साईड फिक्स असते, या साईडला तो कुठपर्यंतही जाऊ शकतो. ओके, हे झालं किरण आणि लाईन मधला फरक, म्हणजे रेषा आणि किरण मधला फरक. आता नॉन कोलिनियर आणि कोलिनियर मधला फरक सांगतो. नॉन कोलिनियर म्हणजे काय, की एका सरळ रेषेत नसलेले. म्हणजे समजा की हा एक किरण आहे आणि हा एक किरण आहे, हे दोघे एका सरळ रेषेत आहेत का रे, नाही आहेत. म्हणजे हे काय झालं रे, नॉन कोलिनियर म्हणजे एक रेषीय नसलेले. त्या उलट जर मी दोन किरण जर काढले, या दोघं किरणची दिशा काय रे, सेम आहे. म्हणजे हे काय रे, कोलिनियर अथवा एक रेषीय किंवा नैक रेषीय असं मराठीमध्ये ज्यांना म्हटलं जातं ते. ओके, आता कोणाची व्याख्या काय आहे, की जर दोन एक रेषीय नसलेले किरण जर एका कॉमन एंड पॉईंट, म्हणजे ज्यांचा शेवटचा जो अंतिम बिंदू आहे तो जर एक कॉमन असेल, म्हणजे सारखा असेल, आणि ते जर वेगवेगळ्या दिशेला जात असतील, तर त्यांच्याद्वारे काय बनवला जातो रे, कोन बनवला जातो. बघा उदाहरणार्थ, म्हणजे हा किरण आहे, हा या दिशेला गेला आणि हा किरण या दिशेला गेला. या दोघांचे अंतिम बिंदू काय आहेत रे, कॉमन आहेत. आणि मग यांनी काय केलं रे, थीटा अँगलचा काय केला, एक कोन बनवला. ओके, हे झालं कोणची व्याख्या. किंवा अजून एक दुसरी व्याख्या कशी असते, की समजा एक रेफरन्स लाईन आहे, म्हणजे एक संदर्भ रेषा आहे, आणि या संदर्भ रेषेच्या ह्या साईडला किंवा ह्या संदर्भ रेषेच्या ह्या साईडला जर आपण एक किरण या पॉईंटला फिक्स करून जर असा अथवा असा फिरवला, तर या दोघांमध्ये किंवा या दोघांमध्ये बनणारा काय असतो रे, कोन किंवा अँगल असा असतो. ओके, आता पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल कोणाला म्हणायचं, तर समजा ही काय रे, एक संदर्भ रेषा आहे, आणि या संदर्भ रेषेच्या जर वरच्या साईडला, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला जर किरण किंवा रे फिरला, तर त्याला काय म्हटलं जातं रे, पॉझिटिव्ह. आणि जर समजा या संदर्भ रेषेच्या जर विरुद्ध दिशेला, म्हणजे घड्याळाच्या दिशेला जर किरण फिरला, तर त्याला काय म्हटलं जातं रे, निगेटिव्ह अँगल असं म्हटलं जातं. हे बघा, तुम्हाला इथे क्लिअर होऊन जाईल. हे बघा, हे दोघे डायग्राम्स आहेत. ओके, आता क्वाड्रंट्स म्हणजे काय ते बघून घेऊया. क्वाड्रंट्स कोणाला म्हटलं जातं रे, की दोन रेषा, उदाहरणार्थ इथे काय एक्स ओ एक्स डॅश आणि वाय ओ वाय डॅश नावाची काय रे, दोन रेषा आहेत, त्या एकमेकांना जर काटकोनात छेदत असतील, तर ते किती क्वाड्रंट तयार करतात रे. हा पहिला क्वाड्रंट म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट, म्हणजे असे चार खंड ते काय करतात रे, बनवतात. क्वाड्रंटला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, खंड असं म्हटलं जातं. हे काय रे, चार क्वाड्रंट बनवले. आता या चार
क्वाड्रंटचे काय तर वेगवेगळे अँगल आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर मी ते 0 डिग्री मानलं तर 0 ते 90 डिग्रीपर्यंत काय रे पहिला क्वाड्रंट आहे. नंतर 90 ते 180 काय रे सेकंड क्वाड्रंट आहे. नंतर 180 ते 270 कितवा क्वाड्रंट आहे रे थर्ड क्वाड्रंट आहे. आणि 270 ते 0 डिग्री किंवा 360 डिग्रीपर्यंत काय रे फोर्थ क्वाड्रंट असे आहे. आता यांची दिशा कशी असते रे तुम्हाला मगाशी सांगितलं मी की या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज जर फिरला तर पॉझिटिव्ह आणि जर या दिशेने फिरला तर निगेटिव्ह होईल. ओके, म्हणजेच इथे जे दिलेलं आहे स्टेटमेंट त्याच्यानुसार इन द फर्स्ट क्वाड्रंट अँगल व्हेरी फ्रॉम 0 टू 90 डिग्री. म्हणजे काय या पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँगल काय राहील रे 0 ते 90 डिग्री राहील. पण अट काय असेल की अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काय फिरायला पाहिजे अँगल फिरायला पाहिजे. त्या उलट -270 ते -360 डिग्री कुठे राहील रे या क्लॉकवाईज डायरेक्शनला जर आपण फिरलो तर या दिशेला काय राहील -270 ते -360. त्याच प्रकारे सेकंड क्वाड्रंटमध्ये काय राहील रे 90 ते 180 डिग्री अँटी क्लॉकवाईज आणि -180 ते -270 क्लॉकवाईज दिशेमध्ये. तसंच थर्ड क्वाड्रंटचं आहे आणि फोर्थ क्वाड्रंटचं आहे. ओके, हे झालं क्वाड्रंट किंवा खंडांबाबत. आता आपण मेजरमेंट ऑफ अँगल्स किंवा मापन याबाबत माहिती घेऊया. काय रे द साईज ऑफ एनी अँगल इज डिटरमाइंड बाय द अमाऊंट ऑफ रोटेशन्स. म्हणजे काय रे की एक पर्टिक्युलर कोन हा किती फिरला म्हणजे काय की ही संदर्भ रेषा जी आहे या संदर्भ रेषेपासून वर अथवा या खालच्या दिशेने हा किरण किती फिरला याच्यावरून आपण काय करू शकतो रे कोनाचे मापन करू शकतो. बरोबर. मग आता कोनाचे मापन करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत काय आहे तिला काय म्हटलं जातं सेक्सागेसिमल अथवा इंग्लिश सिस्टम किंवा डिग्री सिस्टम ज्याला म्हटलं जातं. आणि दुसरी सिस्टम काय आहे की सर्क्युलर मेजर सिस्टम म्हणजे रेडियन सिस्टम. अशा दोन सिस्टम आहेत. ओके, तर सगळ्यात आधी इंग्लिश सिस्टम म्हणजे डिग्री सिस्टमबाबत माहिती घेऊया. इंग्लिश सिस्टम काय रे एक खूप जुनी आणि जास्त करून वापरली जाणारी एक सिस्टम आहे. याच्या उगम लॅटिन भाषेतून जो एक शब्द आहे 60 यापासून झाला आहे. आणि याचे मूलभूत एकक काय रे अँगल मोजण्याचं तर ते आहे डिग्री ऑफ आर्क. डिग्री ऑफ आर्क बरोबर. आता डिग्रीची डेफिनेशन काय तर जेव्हा एक सर्कल जर आपण 360 भागांमध्ये जर डिवाईड केलं समजा असे छोटे 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 मी 360 भाग जर केले या सर्कलचे तर या केलेल्या भागांपैकी एक जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं रे 1 डिग्री असे म्हटले जाते. पण अट काय आहे की भाग किती केले गेले पाहिजेत रे सर्कलचे 360 भाग केले पाहिजे. आणि प्रत्येक भाग करताना जो त्याचा सेंटर पॉईंट आहे केंद्रबिंदू आहे त्यामधूनच लाईन काय व्हायला पाहिजे पास व्हायला पाहिजे. म्हणजे हे बघा अशा प्रकारे जसं आपल्या तिरंगामध्ये अशोक चक्र आहे ना त्या प्रकारचं. ओके, मग 1 डिग्री म्हणजे 1 डिग्री बरोबर किती रे 1 डिवायडेड बाय 360 पार्ट ऑफ द सर्कल. हे लक्षात ठेवायचं. ओके, डिग्रीचं चिन्ह कसं असतं रे हे बघा या प्रकारे डिग्रीचं चिन्ह असतं. आता पूर्ण एक वर्तुळ म्हणजे किती डिग्री म्हणजे 360 डिग्री होतील हे पण लक्षात ठेवा. आता एक राईट अँगल किती डिग्रीचा असतो तर
एक राईट अँगल किती 1/4 ऑफ द सर्कल म्हणजेच 1/4 ऑफ द 360 डिग्री म्हणजेच किती होतील रे 90 डिग्रीचा काय होतो रे एक राईट अँगल ह्या सिस्टीममध्ये होतो. आता डिग्रीपेक्षाही काही छोटे मापं असतात या सिस्टममध्ये, इंग्लिश सिस्टममध्ये. तर ती कुठली कुठली तर मिनिट आणि सेकंद या दोन सिस्टम किंवा एकक आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर एक डिग्रीला आपण 60 इक्वल पार्टमध्ये डिवाईड केलं आणि त्या 60 इक्वल पार्ट्समधील एका पार्टला आपण काय म्हणतो रे मिनिट असं म्हटलं जातं. आणि मिनिटला कसं दाखवलं जातं रे हे बघा या प्रकारे डोक्यावर काय दिला जातो रे एक छोटा कॉमा दिला जातो. ओके. आणि मिनिटचे परत आपण 60 समान भाग केले म्हणजे 60 समान भाग केले आणि त्या 60 समान भागातील एक भागला आपण काय म्हटलं रे मग परत सेकंद असं म्हटलं जातं. आणि सेकंदला कसं दिलं जातं हे बघा या प्रकारे दर्शवलं जातं. आता 1 मिनिट म्हणजे किती तर 60 सेकंद आणि 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट किंवा 3600 सेकंद. ओके. आणि एक सर्कल म्हणजे 360 डिग्री आणि 21,600 मिनिट्स होतात. ओके. आता जर डेसिमल सिस्टीममध्ये बघायचं असेल तर अँगल्स जर हा 1 डिग्रीपेक्षा छोटा असेल तर आपण डेसिमल सिस्टीममध्ये कसं दाखवतो रे फ्रॅक्शनमध्ये म्हणजे दशांशमध्ये आपण दाखवतो किंवा अपूर्णांकामध्ये आपण काय करतो रे दाखवतो. अपूर्णांकामध्ये दाखवण्यासाठी आपण काय करतो त्याला 1/10 असं दाखवतो आणि किंवा 0.1 असं दर्शवतो. आता 6 डेसिमल सिस्टममध्ये 100th ऑफ डिग्री काय होईल रे 0.01 डिग्री होईल. आणि जर आपण कॉमन सिस्टममध्ये त्याला कन्वर्ट करायचं म्हटलं तर 36 सेकंद असं कॉमन सिस्टममध्ये त्याचं काय होईल रे कन्वर्जन होईल. तुम्हाला कन्वर्जन वगैरे नाही एवढं डिटेल, फक्त डिग्री सेकंद आणि मिनिट काय असतं ते लक्षात ठेवा. आता सर्क्युलर मेजर सिस्टम किंवा रेडियन सिस्टम ज्याला म्हटलं जातं की ही सिस्टम काय रे आता नवीन तयार झालेली आहे. आणि या सिस्टममध्ये जे युनिट यूज केलं जातं त्याला काय म्हटलं जातं रेडियन असं म्हटलं जातं. आणि रेडियनची डेफिनेशन काय आहे तर अँगल सबटेंडेड ॲट द सर्कल ॲट द सेंटर ऑफ द सर्कल बाय ॲन आर्क इक्वल इन लेंथ टू द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे काय रे काय म्हणायचं याला की द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे काय की या वर्तुळाच्या केंद्रबिंदूवर जो एक कोन तयार झाला आहे बरोबर. आणि या कोनचा आर्क म्हणजे काय रे हा काय असतो हे बघा तुम्हाला मी मेन दर्शनमध्ये शिकवलं आहे की आर्क काय असतो. आर्कची लांबी किती असते रे तर या वर्तुळाची जी त्रिज्या आहे त्या त्रिज्येला बरोबरीत या सर्कलचा काय असतो रे आर्क असतो बरोबर. मग या आर्कच्या बरोबरीला तुकड्यालाच काय म्हटलं जातं रे एक रेडियन असं काय म्हटलं जातं बरोबर. म्हणजे या फिगरमध्ये अँगल AOB काय रे एक रेडियन अशी किंमत आहे. आता रेडियन आणि डिग्रीमध्ये काय रिलेशन आहे ते बघून घेऊया. तर एक रेडियन म्हणजे किती रे तर 180 डिवायडेड बाय पाय हे रेडियनमध्ये होतं किंवा एक रेडियन म्हणजे 57.3 डिग्री असं होतं ॲन्सर. आणि आता एक डिग्री म्हणजे किती तर एक डिग्री म्हणजे पाय बाय 180 अथवा एक डिग्री बरोबर 0.01745 रेडियन होतं. तुम्ही डायरेक्ट काय लक्षात ठेवायचं तुम्ही डायरेक्ट 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 लक्षात ठेवायचं आणि 1 डिग्री बरोबर 180 डिवायडेड 1 रेडियन बरोबर 180 डिग्री डिवायडेड बाय पाय या दोनच गोष्टी काय करायच्या रे लक्षात ठेवायच्या. ओके.
इथे काही न्यूमेरिकल्स पण दिलेली आहेत की 120 डिग्रीला तुम्हाला काय करायचं आहे, रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की डिग्री टू रॅडियनमध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला 2 नियम लागतील. कुठले कुठले नियम आहे? हा एक वाला आहे, 1 डिग्री बरोबर काय रे, पाय अपॉन 180, आणि 1 रॅडियन बरोबर किती रे, 180 डिवायडेड बाय पाय. याचं डेरिवेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही, तुम्ही फक्त न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं ते लक्षात ठेवा. हे बघा 120 डिग्रीला आता कन्वर्ट करायचं आहे, तर 120 डिग्रीमधून रॅडियनमध्ये जायचं आहे, म्हणजे काय रे, पाय बाय 180ने आपण काय करू रे, गुणून घेऊ. मग 120 इंटू पाय बाय 180 बरोबर, 6चा भाग 0 0 कट झाला, 6ने भाग दिला आपण, इथे काय येईल 2, इथे काय येईल 3, म्हणजे 2/3 पाय, हे काय आलं, रेडियनचं आन्सर आलं. ओके, हे बघा इथे बरेच न्यूमेरिकल आहे, तर सॉल्व पण केलेले आहेत न्यूमेरिकल, व्यवस्थित सॉल्व करा. ओके, आणि इथे एक्सरसाइज म्हणून दिली आहे, तुम्ही या 2 एक्सरसाइज व्यवस्थित सॉल्व करा. परत इथे मराठीमध्येही काही डाटा दिलेला आहे, तोही तुम्हाला व्यवस्थित सांगून देतो. हे बघा इथे मराठीमध्येही दिलेलं आहे की कोणाचे मापन हे काय रे, अंशात किंवा रॅडियनमध्ये केले जाते. एका निश्चित बिंदूभोवती एखादी रेषा फिरवून एक फेरी पूर्ण करत असेल तर तो काय होतो रे, पूर्ण कोण होतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तो कोण कितीचा असतो रे, मग 360 डिग्रीचा असतो. 90 डिग्रीच्या कोणाला काय म्हटलं जातं रे, काटकोन म्हटलं जातं. याप्रमाणे 2 काटकोन म्हणजे 180 डिग्री व 4 काटकोन म्हणजे काय होतात रे, 360 डिग्री होतात. कोण हा मिनिट आणि सेकंदमध्ये सुद्धा मोजतात. तुम्हाला मी सगळं इंग्लिशमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, तिथे 3 नोट्स जास्त व्यवस्थित दिलेली होती, मराठीमध्ये एवढं व्यवस्थित दिलेलं नाही आहे, म्हणून हे तुम्हाला लास्टला देतो आहे मी. एक काटकोन म्हणजे किती होतात रे, 90 डिग्री होतात, आणि 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट, आणि 1 मिनिट म्हणजे किती रे, 60 सेकंद. या सिस्टमला काय म्हटलं जातं रे, सेक्सागेसिमल असं सिस्टम म्हटलं जातं. ओके, आणि सर्क्युलर मेजरमेंट सिस्टममध्ये काय रे, मग एक फेरा बरोबर किती, 2 पाय रेडियन, आणि 2 पाय रेडियन म्हणजे किती रे, 360 डिग्री. 2 पाय म्हणजे काय रे, की समजा असे 2 आपले जे 4 क्वाड्रंटची सिस्टम शिकवली होती मी तुम्हाला, तर ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किती होतात रे, 1 पाय रॅडियनमध्ये आणि 180 डिग्री काय रे, डिग्रीमध्ये. आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत किती होतील रे, पाय डिग्रीमध्ये आणि 360 काय रे, सॉरी पाय रॅडियनमध्ये आणि 360 काय डिग्रीमध्ये. म्हणजेच 360 डिग्री बरोबर किती होतील रे, 2 पाय. हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण काय करतो रे, 180 डिवायडेड बाय पाय किंवा पाय बाय 180 हे करतो. हे मेन लक्षात ठेवायचं तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये. आणि कुठल्या सेक्सागेसिमल सिस्टम किंवा सर्क्युलर सिस्टम काय काय ते लक्षात ठेवायचं. इथे परत सॉल्व न्यूमेरिकल आहेत, हे सॉल्व न्यूमेरिकल पण व्यवस्थित सॉल्व करा. ओके, काही अडचण असेल लेक्चरमध्ये तर मला ग्रुपवर तसा मेसेज करा.